प्रभू श्रीरामांनी लंकापती रावणाचा पराभव करून अयोध्येत प्रवेश केला तेव्हा प्रजेनं विजयाचा ध्वज उभारला। ही कथा आपण लहानपणापासून ऐकत आलोय। तसंच शालिवाहन राजाने शत्रूवर म्हणजे शकावर मिळवलेला विजय आणि तिथून सुरू झालेली शालिवाहन शके ही कालगणना या इतिहासाच्या खुणाही आपल्याला परिचयाच्या आहेत। एवढंच कशाला, गुढी कशी उभारायची, तिचा विधी काय, कडुलिंबाचा प्रसाद का खायचा, हे सगळं आपल्याला ठाऊक आहे। पण हे सगळ्यांच्या पलीकडे जाऊन तुम्ही कधीतरी असा विचार केला आहे का की आपण ज्याला गुढीपाडवा म्हणतो त्या शब्दाचा जन्म नक्की कसा झाला, या शब्दाचा नेमका अर्थ काय, किंवा या सणाला गुढीपाडवा हे नाव कसं पडलं, हे जर सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कारण आज आपण या शब्दाचा असा प्रवास पाहणार आहोत जो कदाचित तुम्हाला माहिती नसेल। तर बघा, गुढीपाडवा हा शब्द दोन स्वतंत्र शब्दांच्या एकत्रित येण्यातून तयार झाला आहे। या प्रत्येक शब्दाचा प्रवास आणि अर्थ अतिशय रंजक आहे। गुढी या शब्दाचा अर्थ आपण सामान्यतः विजयाचं प्रतीक किंवा उंच काठीवर फडकणारा ध्वज असा घेतो। पण तुम्हाला ठाऊक आहे का, आजपासून 800 वर्षांपूर्वी सुद्धा हा शब्द तितकाच प्रचलित होता। संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायात लिहितात की अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची उभवी। म्हणजेच अधर्माचा शेवट करून आणि आपल्यातील दोषांचे कागद फाडून टाकून सज्जनांच्या हातून सुखाची गुढी उभारावी। यावरून हे दिसून येतं की विजय आणि आनंदाचं प्रतीक म्हणून गुढी हा शब्द आपल्या मराठी मातीत शतकानुशतके रुजलेला आहे। पण भाषिक अंगाने विचार केला तर याचे काही वेगळे पैलूसुद्धा समोर येतात। महाराष्ट्र शब्दकोशानुसार प्राचीन मराठी साहित्यात गुढीचा संबंध राहण्याच्या जागेशी किंवा झोपडीशी जोडलेला आढळतो। जसं की गुढ्या घालू नया वनी राहू याचं उत्तम उदाहरण आहे। हिंदी भाषेतील कुडी हा शब्द ही लाकडाच्या आधाराने बांधलेली कुटी किंवा झोपडी याच अर्थाने वापरला जातो, जो आपल्या गुढी शब्दाशी उच्चार आणि रचनेच्या बाबतीत खूप मिळता जुळता आहे। गुढी हा शब्द मराठीतील तेलुगू भाषेतून आला असावा असाही कायास बांधला जातो, जिथे त्याचा अर्थ लाकूड, काठी किंवा तोरण असा होतो। काळाच्या ओघात शब्दांचे संदर्भ बदलले असले तरी आजही घरासमोर उभारल्या जाणाऱ्या मांगल्याच्या ध्वजाला आपण गुढी या नावानेच ओळखतो। मग आता पाडवा शब्द मराठीत कुठून आला, तर बघा, पाडवा हा शब्द खरं तर संस्कृतमधील प्रतिपदा या शब्दाचं सोपं झालेलं रूप आहे। जुन्या काळात लोक जसं बोलत गेले तसं कठीण शब्दांचे उच्चार सोपे होत गेले, त्यामुळेच प्रतिपदाचा आधी पडिवा झाला आणि पुढे आपल्या मराठी भाषेत तो पाडवा म्हणून ओळखला जाऊ लागला। पण शब्द जरी बदलला तरी त्याचा अर्थ मात्र तोच आहे, आणि तो म्हणजे महिन्याचा पहिला दिवस। विशेष करून चैत्र महिन्याच्या या पहिल्या दिवशी जेव्हा चंद्राची कोर नव्याने दिसू लागते आणि निसर्गात पालवी फुटते तेव्हा त्या नवीन सुरुवातीलाच आपण पाडवा असं म्हणतो। पण शेवटी जेव्हा आपण हे दोन्ही शब्द एकत्र जोडतो तेव्हा गुढी अधिक पाडवा असा एक सुंदर मेळ बसतो। याचा साधा आणि सोपा अर्थ होतो प्रतिपदेच्या दिवशी उभारलेली गुढी किंवा गुढी उभारण्याचा वर्षाचा पहिला दिवस। म्हणूनच मराठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जेव्हा आपण मांगल्याचं प्रतीक म्हणून गुढी उभी करतो तेव्हा त्या सणाला गुढीपाडवा हे अतिशय अर्थपूर्ण नाव मिळतं। आज गुढी उभारणं हा केवळ एक विधी राहिला नाही, तर तो मराठीतला एक प्रसिद्ध वाक्प्रचार बनला आहे। पण नेमका कसा, तर पहा, जेव्हा एखादा जिद्दी तरुण शून्यातून आपलं विश्व निर्माण करतो किंवा एखादा खेळाडू 7 समुद्रापार मराठी झेंडा रोवतो तेव्हा आपण अभिमानाने म्हणतो, आज त्यानं यशाची गुढी उभारली। मग ते हक्काचं घर घेण्याचं स्वप्न असो किंवा कठीण परीक्षेत मिळवलेलं प्रावीण्य असो, जिथं जिथं कष्टाचा घाम सांडतो आणि विजयाचा गुलाल उधळला जातो तिथं तिथं स्वाभिमानाची गुढी उभी राहते। थोडक्यात सांगायचं तर परिस्थितीवर मात करून मिळवलेला प्रत्येक विजय म्हणजे आपल्या आयुष्यात उभारलेली एक मानाची गुढीच असते। हे सगळं पाहता यातून आपल्याला एक गोष्ट दिसून येते, ती म्हणजे हा सण आपल्याला एकच मोलाची शिकवण देतो की आयुष्यातील जुन्या कडवट आठवणींना प्रसादासारखं सहज स्वीकारून प्रत्येक सुरुवातीसाठी नव्या ऊर्जेनं उभं राहायला हवं। तर मग गुढीपाडवा या शब्दाचा हा अर्थ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।